नमस्कार, मी सुवर्णा जोशी। एका खास विषयावर आपण आता बोलणार आहोत। एसटीच्या खासगीकरणाचा डाव पुन्हा एकदा समोर येतोय, त्याविषयी आपण या बुलेटिनमध्ये चर्चा करणार आहोत। वारंवार याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ऑब्जेक्शन घेतला जात आहे, हरकत घेतली जाते आहे, पण तरी सुद्धा कानाडोळा केला जातोय। एसटी कर्मचाऱ्यांचा याला विरोध आहे, पण एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा एक डाव पुन्हा एकदा समोर येतोय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, अशी शक्यता व्यक्त होतीये। आता लालपरी सुद्धा भाडे तत्वावर धावणार आहे। उत्पन्नाचे रूट खासगी वाहतूकदारांना देण्याचा घाट घातला जातोय। महामंडळ प्रायोगिक तत्वावर 500 गाड्या देणार आहे, भाडे तत्वावर घेणार आहेत। या 500 गाड्या दिल्या जाणार आहेत। लालपरी भाड्याने घेण्याची ही पहिलीच वेळ असेल। खासगी वाहतूकदारांच्या गाड्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे डेपोंना आदेश दिले गेलेले आहेत। मान्यता प्राप्त एसटी संघटनेचा लालपरी भाड्याने घेण्यास तीव्र विरोध आहे। शिवशाहीचा प्रयोग फसलेला असताना आता लालपरी कशाला भाड्यावर देता असा प्रश्न विचारला जातोय। लालपरीचं कदापिही खासगीकरण होऊ देणार नाही असा एस कर्मचारी संघटनेने महामंडळाला इशारा दिलेला आहे। ऐन कोरोना लॉकडाऊनच्या काळात एसटीचा खासगीकरणाचा घाट घातला जातोय असं एसटी कर्मचारी संघटनेनेच आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत एसटी कर्मचारी संघटनेचे सर्वात जुने जाणते नेते हनुमंत ताटे आहेत। तर ते मला सांगा, नेमकं काय प्रकरण आहे? 2 दिवसापूर्वी मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून सूचना प्रसारित झाल्या की खाजगी साध्या बस भाडे तत्वावर घेण्यात येणार आहे। त्यासाठी मेंटेनन्ससाठी जागा उपलब्ध करून द्या, त्यासाठी प्लॅटफॉर्म द्या। त्याचप्रमाणे अशा गाड्यांना जे मार्ग द्यायचे आहेत ते विशेषतः 300 ते 400च्या वर किलोमीटर असणारे म्हणजे लॉंग रूट असे द्यायचे आहेत। ते नफ्यातले द्यायचे आहेत। त्याची माहिती त्यांनी मागितलेली आहे। वास्तविक पाहता 70 वर्षाच्या कार्यकालात लाल गाडी कधीही भाडे तत्वावर घेतलेली नव्हती। लालपरी अजिबात गाडी घेतली नव्हती। यापूर्वी शिवशाही घेतलेल्या होत्या, परंतु त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते सर्वांना ज्ञात आहेत आणि त्याच्या अपघाताची मालिका, जनतेच्या प्रतिक्रिया विरोधातल्या ह्या सगळ्या आपण समजून घेतलेल्या आहेत। तर त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही असं म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली 3 वर्षापैकी तर तुम्ही नवीन बॉडी बिल्डिंग करा, परंतु भाड्यानं गाड्या घेऊ नका, कारण ते ड्रायव्हर बाहेरचे भाडे घेऊन येणार, आपण अपघाताचं प्रमाण वाढणार, अशी परिस्थिती निर्माण होईल। म्हणून आम्ही पुन्हा अडचणीत, एक तर महामंडळ आधीच तोट्यात आहे, पुन्हा त्यामध्ये अधिक लोक आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये कामगारांचा 16 ते 20चा जो एकतर्फी वेतन वाढ आहे ती अजून मिळाली नाही, इन्क्रिमेंट मिळालं नाही, DA मिळाले नाहीत, अशी परिस्थिती आहे। अशा प्राप्त परिस्थितीत ही जी काही निर्णय होत आहे तो निर्णय रद्द करावा, घेऊ नये, आणि जर घेतला तर संघटनेला तीव्र आंदोलन करावे लागेल असं पत्र आम्ही आज दिलेलं आहे। एक प्रकारे हा खासगीकरणाचा आणखी एक नवा डाव आहे? हो, निश्चितच आहे। जर आपल्याला एसटीच्या बसेससाठी ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले असताना खाजगी बसला देण्याचं काय कारण आहे? संदीप शिंदे, मला सांगा, तुम्ही संघटना चालवता, पहिले तात्या चालवायचे। शिवशाहीचा प्रयोग फसलेला सगळ्यांनी बघितलं। त्या अपघाताच्या मालिकेमुळे एसटी महामंडळ विनाकारण बदनाम झाले त्या खाजगी ड्रायव्हरमुळे, आणि आता लालपरी खाजगी केली जाते, त्यावरचे ड्रायव्हरही खाजगीच असणार आहेत। मग पुन्हा एकदा एसटी महामंडळ तोट्यात तर आहेच, पण आता तेच विकायला काढले असं निश्चितपणानं आम्हाला असं संशय वाटतंय। जशी ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, तसं यापूर्वी शिवशाही नंतर आता लालपरी सुद्धा आमचे, आणि तेही फायद्यातले मार्ग 250-300 किलोमीटरची माहिती त्यांनी मागवलेली आहे। प्रत्येक डेपोला पत्र दिलं की तुम्ही त्यांना पार्किंगला जागा द्या, त्यांचं साहित्य ठेवायला जागा द्या। म्हणजे एवढी वर्ष 70 वर्षे एस टी जी जपून ठेवली किंवा तिचं राष्ट्रीयकरण अबाधित राहिलं, त्या राष्ट्रीयकरणाला कुठेतरी तडा दिला जातोय। आणि म्हणून आमचा सगळे एस टी कर्मचारी आता भांबवलेल्या अवस्थेमध्ये आहेत की ही ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होते का, की व्यापारी म्हणून आले आणि परत राज्यकर्ते झाले आणि म्हणून एस टीचं खाजगीकरण होतंय का, या विवंचनेत आम्ही आहोत। आणि म्हणून हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सहन करणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत हा निर्णयाला आम्ही हाणून पाडणार। सरकारकडून असाही दावा केला जाऊ शकतो तुमच्या हे सगळ्या भूमिकेवरती की आता महामंडळाकडे पैसा नाही, सरकारकडे पैसा नाही, मग गाड्या विकत घेणार कशा, त्यापेक्षा आम्ही भाड्यावर घेतो। मग याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? राज्य सरकार दरवेळेस चॅसिस घ्यायला, गाड्या खरेदी करायला पैसे देतं, इन्फ्रास्ट्रक्चर करायला पैसे देतं। आमचं म्हणणं आहे की राज्य सरकारच्या मदतीला आता एस टी कर्मचारी धावून गेले, एस टी लालपरी धावून गेली,
राज्य सरकारने द्यावं ना, चासी घ्याव्यात, त्याच्या आमच्या वर्कशॉप चांगले अद्ययावत आहे अशा खंडात 1 नंबरची, तिथं गाड्या बांधाव्यात. प्रवाशांना सुविधा देण्यासाठी नवीन गाड्या घ्यायला विरोध नाही, पण खाजगीच्या गाड्या घ्यायच्या, त्यांचा मालक येणार आणि आमच्या प्लॅटफॉर्मला लावणार. हे उदाहरणार्थ आमच्या घरामध्ये सवत घुसल्यासारखी परिस्थिती आहे, ग्रामीण भाषेत बोलायचं असेल तर, आणि ते कदापि आम्ही सहन नाही करणार. एक वेळेस मी समजा पैसे नाही म्हणून गाडी भाड्याने घेतली ठीक आहे, पण त्याचा ड्रायव्हरही खाजगीकरणातला असणार, मग ते वाहतूकदाराचा असणार, एसटीचा तो कर्मचारी नसेल, म्हणजेच एका अर्थाने एसटी कर्मचाऱ्यांचं कुठेतरी खच्चीकरण होते. म्हणूनच ना, एसटी वरती ड्रायव्हर येताना तावून सुलाकून सगळे ट्रेनिंग देऊन, घाटाचं, अंधाराचं, पावसाचं सगळे ट्रेनिंग देऊन आमच्या गाडीवर असतो. एखादा अपघात झाला तर परत ट्रेनिंगला पाठवला जातो. खाजगी गाड्या, आता शिवशाहीच्या मागे अपघात झाले, रिक्षाच्या चालकाचं लायसन्स असणारी लोक आमच्या शिवशाहीवर होती, इतकी भयानक परिस्थिती होती. आणि तसेच ड्रायव्हर येणार, कोणतरी रिक्षावाला, टेम्पोवाला आणून बसवणार त्या स्टेअरिंगवरती खाजगी मालक, आणि 50 प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात जाणार आहे. एकूणच काय तर या महाराष्ट्रातल्या सुरक्षित जनता, सुरक्षिततेकडे प्रश्न येणार आहे. आमच्या एसटीकडे अजूनही विश्वास आहे लोकांचा की सुरक्षित प्रवास फक्त एसटी महामंडळाचा आहे, त्याला कुठेतरी तडा देण्याचा हा प्रयत्न दिसतोय. कसं आहे करा, नेमकं कसं आहे, तुमची काय माहिती? नाही, आता अजून माहिती तर बाहेर येते, सगळं गोपनीय आदल्यात चाललेलं आहे सगळं, परंतु पत्र बाहेर पडतायत, ते पत्र मिळतात की जागा त्यांना द्या. खाजगी मालकांची आता सगळी चर्चा चाललेली, लोक येतात, बघून जातात, कोणत्या मार्गावर किती लोक मिळतात, किती प्रवासी मिळतात, हे सर्व काय चाललंय. म्हणजे आम्हाला अंधारात ठेवून, प्रवासी जनतेला अंधारात ठेवून जर खाजगीकरणाचा डाव असेल तर तो उधळून लावल्याशिवाय मार्ग नाही. भूमिका काय असेल? भूमिका निश्चितपणाने ही असेल की 3 पक्षाचं सरकार आहे. मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आता भेटणार आहोत, माननीय शरद पवार साहेबांना भेटणार आहोत, माननीय परिवहन मंत्री महोदयांना भेटणार आहोत. ही जनमानसाची, गोरगरिबांची मान्यता मिळालेली एसटी आहे, तिचं राष्ट्रीयकरण अबाधित राहिलं पाहिजे. खाजगी माणसं आणणार, कुठले तरी ड्रायव्हर आणणार, त्या ड्रायव्हरला रेस्ट मिळणार नाही, त्या ड्रायव्हरची ट्रेनिंग नसणार आहे, आणि म्हणून प्रवाशांची सुरक्षितता जर धोक्यात जाणार असेल तर एसटी महामंडळाच्या गाडीचा अर्थ काय? ही लालपरी दिमागात जी जाती आहे ना, अजूनही विश्वास आहे ना, ती केवळ सुरक्षितता या महत्त्वपूर्ण वाक्यावरती आणि त्या सुरक्षिततेला छेद बसणार आहे. थोडक्यात काही झालं तर लालपरीचं खाजगीकरण होऊन देणार नाही. निश्चितपणे होऊ देणार नाही. काही झालं तरी लालपरीला खाजगीकरण करण्यास आमचा सर्वांचाच विरोध आहे. ओके, तात्या तुमची हीच भूमिका असेल? हो, निश्चित. आपण पाहिलं, हे दोन्ही कर्मचारी संघटनेचे जुने जाणते नेते आहेत आणि सध्याचे संदीप शिंदे आहेत. हे दोघांनी ठाम भूमिका घेतली, काही झालं तर शिवशाहीचं झालं, पण आता लालपरीचं तरी खाजगीकरण आम्ही होऊ देणार नाही, त्यासाठी प्रसंगी आंदोलन उभारू, बंद पुकारू, अशीच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे आता सरकार नेमकं काय भूमिका घेते याच्यावरती हेच पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत खुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. एसटी महामंडळ असू दे किंवा एसटी कर्मचारी असू देत, त्यांचे सगळे प्रश्न वारंवार न्यूज 18 लोकमतने लावून धरलेले आहेत. जेव्हा या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3-3 महिने त्यांचा पगार झाला नव्हता, तेव्हा त्यांचा आवाज बनण्याचं काम न्यूज 18 लोकमतने केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता आपल्या सोबत आहेत. या खाजगीकरणाच्या डावासंदर्भात स्पष्टता या 2 प्रतिनिधींकडून झाली असणार आहे, जे एसटी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी होते. आपण चंद्रकांत यांच्याशी सविस्तर बोलूया. चंद्रकांत, आपण स्वतःच एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न वारंवार लावून धरलेले आहेत, त्यांचा आवाज बनून आपण उभे राहिलेले आहोत. आज मात्र एसटी महामंडळाचं किंवा एसटीचं लालपरीचं खाजगीकरण होत आहे. सगळ्यात आधी सांगाल, काय सूचना या प्रतिनिधींपर्यंत आलेल्या आहेत ज्याच्यामुळे खाजगीकरणाची शक्यता हे सगळे कर्मचारी व्यक्त करतायत? सुवर्णा, आत्ताच आपण ही सगळी बातमी ब्रेक केलेली. खरं तर लॉकडाऊन असल्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांना माहीत नव्हतं असं काय सगळं घडतंय, मी असा सगळा कट शिजतोय खाजगीकरणाचा. त्यामुळे सगळे एसटी कर्मचारी आता जेव्हा आपण ही बातमी एअर केली तेव्हा सगळे वर्कशॉप मधले कर्मचारी बाहेर आलेले आहेत आणि ते सगळे प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत आहेत. मला सांगा संदेश शिंदे साहेब, आता खरं तर लॉकडाऊन आहे, एसटी पासून प्रवासी तुटत चाललाय कोरोनाच्या महामारीमुळे, त्याच्यामुळे खाजगीकरणाची खरंच गरज आहे आता? बिलकुल नाही आहे. म्हणजे हा विचारच का डोक्यात येतोय हाच खरा प्रश्न आहे. खरं तर लॉकडाऊन आहे, गाड्या आहेत त्याच उभ्या आहेत. नंतर लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवासी जनतेला सेवा देताना त्यांना वेळेवर गाड्या दिल्या पाहिजेत, त्या गाड्या आल्या पाहिजेत, यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. परंतु ज्या काही पद्धतीनं पत्र मिळतात किंवा सोशल मीडियावरती ज्या काही पद्धतीचे पुरावे मिळतात, इतक्या गोपनीयतेने, इतक्या शांततेनं सगळं चाललंय की प्रत्येक डेपोला आदेश आले, तुमच्या लॉंग रूटला चालणाऱ्या गाड्यांचे किलोमीटर्स द्या, 250च्या पुढं, 300च्या पुढं, 400च्या पुढं जाणाऱ्या गाड्यांचे किलोमीटर्स द्या.
तुमच्या इथं खाजगी वर्कशॉपला जाण्याचे नकाशे द्या. त्या खाजगी भांडवलदार म्हणजे आमच्या एस टीच्या जागेत येऊन खाजगी मालक येणार आणि त्याला जागा देणार, ही संकल्पनाच आम्हाला मुळात पसंत नाही आहे. शिवशाही येत असताना आम्हाला त्यावेळेच्या मंत्री महोदयांनी सांगितलं की एस टीत बदल असला पाहिजे, प्रवाशांना AC गाड्या दिल्या पाहिजे, सुविधा दिल्या पाहिजेत, मान्य केलं समजा शिवनेरीसारखं. परंतु शिवशाहीने काय वाट लावली आपण सर्वांनी बघितलं. रोजच्या रोज अपघात होत होते. शिवशाहीवरचे ड्रायव्हर कधी दारू पिऊन असायचे, कधी म्हणजे रिक्षाचे असायचे, ट्रकच्या, म्हणजे कुठलेही ड्रायव्हर आणून त्या स्टेअरिंगवर बसवल्याने जनमानसात आमची एस टीची प्रतिमा खराब झाली. आता परत तोच प्रयोग करायचा आहे का? किंवा लालपरी 70 वर्षात कधी आमच्या लालपरीला म्हणजे दुसरी भाडेनी कधी गाडी आली नाही. म्हणजे बघा, मागच्या एकदा संप झाला होता आमचा दिवाळीमध्ये आमच्या वेतनासाठी, तेव्हा तुमच्याच चॅनलवरती असं दाखवलं होतं की 4 दिवस लालपरी रस्त्यावर धावली नाही तर रस्ता विधवा झाल्यासारखं वाटत होता. म्हणजे जर आम्हाला सौभाग्याचं आमच्या लालपरीला जर मान असेल या महाराष्ट्रामध्ये, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये खाजगी लालपरी आम्ही आमच्या स्टँडला येऊ देणार नाही. किंबहुना तसा प्रयोग जर झाला तर त्याला हाणून पाडू. पण मुद्दा असा आहे, महामंडळाचं म्हणणं असं आहे की 6,500 गाड्या आहेत, त्यातल्या 3,500 गाड्या स्क्रॅपमध्ये निघल्यात आणि नवीन गाड्या घ्यायला आमच्याकडे पैसे नाहीत, ना महामंडळाकडे ना सरकारकडं. मग आता खाजगी गाड्या आणायच्या तर त्याला तुम्ही विरोध का करता, असा त्यांचा एक दावा आहे. नाही, कसं आहे आता की गाड्या आणायला सरकार पैसे देत आहे, पण कसं आहे आता बदनामच करायचं असेल एस टीला तर बदनाम करा. एखादा हत्ती पिसळला ना, त्याला मारायचा असतो ना, तर त्याला पहिलं हत्तीला पिसळलं घोषित करावं लागतं. तसं काहीतरी एस टीची सेवा बदनाम झाली असं दाखवावं लागेल आणि नंतरच मारावं लागेल ना. हे कदापि सहन होणार नाही ना आमच्याकडून. म्हणजे एस टीची सेवा आतापर्यंत सगळ्यांना चालत होती, सगळे एस टीची सेवा आतापर्यंत सगळे कौतुक करतायत. आमचे परिवहन मंत्री महोदय म्हणतात माझे खरे कोरोना वॉरियर आहेत, पण कोरोना वॉरियरची यादीत आम्ही नाही आहोत. लस द्यायला एस टी कामगार मागे, मग त्यांना ते विमा द्यायला एस टी कामगार मागे. एवढे 250 कर्मचाऱ्यांची आहुती दिली या कोरोना कालावधीमध्ये. महाराष्ट्र चालू ठेवायचं काम केलंय, आम्ही चूक केली का? म्हणजे एवढं सगळं होऊनही परत आमच्यावर खाजगीकरणाचा डाव येत असेल तर आम्ही कसं सहन करणार? आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांची तातडीची भेट घेण्याचे आमचा प्रयत्न चालू आहे. आमचे जनरल सेक्रेटरी मान्य हनुमंत ताटे साहेबांनी त्यांना पत्र आता लिहिलेलं आहे आणि आम्ही एकत्रितरित्या 3 पक्षाचं सरकार आहे, 3ही पक्षाच्या प्रमुखांना आम्ही भेटणार आहोत. भूमिका झालं सांगणार. तरी खाजगीकरण होऊ देणार नाही. निश्चितपणे काही झालं तरी खाजगीकरण नाही होऊ देणार. खाजगीकरण होणार नाही हे निश्चितपणे. आपल्यासोबत आणखीन काही एसटीचे कर्मचारी आहेत. मला सांगा, तुमची काय भूमिका आहे? तुम्हाला पहिल्यांदा कळलं ही बातमी की आता लालपरी खाजगी होणार. ऑब्व्हियसली किती नाही म्हणलं तर प्रत्यक्ष तुमच्या नोकरीवर गदा येईल. आता एस टीमध्ये 2006 साली ज्यावेळेस 2006ला महाबत चालू झाली, पहिली खाजगीकरण. त्याच्यानंतर वॉल्वो गाड्या त्यांनी घेतल्या. त्यावेळेस मी शिवाजीनगरला असताना मी डेपो बंद केला होता. काय साहेबांना फोन केला होता, आमच्या ताटे साहेबांना. म्हणलं मी खाजगीची गाडी एक पण येऊन देणार नाही डेपोमध्ये त्यावेळेस. पण त्याच्यानंतर परत खाजगीकरणाला हे झाले, सुरुवात झाली. आताही तेच होतंय ना. हो, पण त्याच्यामध्ये आमचं मरण होतंय ना, आमच्या लोकांचं मरण होतंय. आत्ता सकाळी एक गाडी गेली, ती 10 सीटवर गेली आमची ठाण्याला. मुद्दा तोच आहे. सध्या एसटीला प्रवासी नाहीत. कोरोना लॉकडाऊनमुळे, महामारीमुळे लोक दुरावलेले आहेत प्रवासी, कारण भीती. अशात पुन्हा खाजगीकरणाचा डाव कशासाठी, हा सगळ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. सुवर्ण नक्की चंद्रकांत, आपण याविषयी सविस्तर बोलूया. ब्रेकची वेळ झालेली आहे. कार्यक्रमामध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. खाजगीकरणाचा डाव एसटी महामंडळाचा बघायला मिळतो आहे, त्याविषयी सविस्तर आपण बोलतो आहोत. एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मम्मा आली. मी आलेच आंघोळ करून. ठीक आहे. सरप्राईज. वाव, तुझा ग्लो तर पहा. मला तर आजकाल जर्म्सच दिसतात. हॉस्पिटलची ड्युटी आणि स्किनची काळजी कसं शक्य होतं तुला? नवीन संतूर आता जर्म्स पासून ठेवी त्वचेला सुरक्षित आणि तीच अनोखी चमक. संतूर शुद्ध आणि सुरक्षित स्किन केअर. 100 ग्रॅमच्या 4 संतूर साबण खरेदी करा आणि मिळवा एक कोलगेट टूथपेस्ट अगदी मोफत. ही फरशीच असते आमचा पहिला प्लेग्राऊंड. आजारपणही ह्याच फरशीतून घरात येतात. सामान्य डिटर्जंट आणि फिनाईल ना सर्व डाग स्वच्छ करतात ना त्याच्यात लपलेले किटाणू. म्हणूनच डिटर्जंट आणि फिनाईलच्या अर्धवट स्वच्छतेपेक्षा मी निवडते लायझॉलची संपूर्ण स्वच्छता. फक्त लायझॉलच हट्टी डाग पूर्णपणे काढतो आणि 99.9% जंतूही मारतो. लायझॉल, सवय निरोगी घराची. आर्यन, इट्स नारियल पानी टाइम. माँ, आजकल ये धूल मिट्टी और प्रदूषण के कारण फल और सब्जियों पर काफी बुरा असर होता होगा ना, पर शायद नारियल पानी पर नहीं होता होगा, है ना? यस आर्यन, यू आर राइट. नारियल ऐसा फल है
जिसके पानी पर धूल, मिट्टी, प्रदूषण का कोई असर नहीं होता, क्योंकि पानी नारियल के अंदर सुरक्षित रहता है, इसीलिए वो शुद्ध होता है। जैसे अपना द कुटे ग्रुप का तिरुमाला कोकोनट ऑयल, जो केरला के खास चुनिंदा नारियलों से बना है। अपने रिश्तों के साथ अपने भरोसे को भी मजबूत बनाएं। तिरुमाला कोकोनट ऑयल, हर बूंद में शुद्धता का विश्वास। तिरुमाला कोकोनट ऑयल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी। हे घाल, बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना? हे आहे माझं घरातलं सॅलॉन, पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना? वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. सुवर्ण महोत्सवी प्रवासापर्यंतच्या आपल्या अमूल्य विश्वास व सहकार्याबद्दल सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक यांचे मनपूर्वक आभार. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. हे महामारीचं संकट, सर्दी खोकल्याचा त्रास, टेन्शन मध्ये झोप न जाऊ दे, झंडू बाम लावा. वाफेमध्ये जडीबुटीचं प्राण, महामारीत हे वरदान. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून पॉटिन 2 in 1, जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल बी 100% शुअर. हेलो भाई साहब, नमस्ते। नमस्ते मैम। कैसे हो? ठीक ठाक है मैम। आपका ये टाई आप सर पे बांध सकते हो? क्यों मैम? क्योंकि आपका मास्क तो आप ठीक से नहीं पहने। सॉरी मैम। देखिए, आप इंसान हैं, भगवान नहीं। मास्क ठीक से पहनिए प्लीज। काम सुरू करायचंय आणि ही सुद्धा. ही तर नॉन स्टॉप प्रोटेक्टेड आहे, नो टेन्शन. कॅस्ट्रॉल ऍक्टिव्हचे 3X प्रोटेक्शन चालते नॉन स्टॉप. बॉस काय आयडिया दिलीये. आपण सगळ्यांना बाईक रेंटवर देऊ ज्या चालतील नॉन स्टॉप. चालत राहा तू. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल बी 100% शुअर. नवीन डेटॉल डिसइन्फेक्टंट स्प्रे. घरातील ज्या वस्तूंवरून जर्म्स काढून टाकणं होतं अवघड, आता त्यांना डिसइन्फेक्ट करणं झालं सोपं. आणि आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. आता सुरक्षितता राहील, जर्म्स नाही. डेटॉल बी 100% शुअर. सर्व काही आजमावलं आणि तेव्हा मी मानलं की फक्त सची सहेलीच आहे स्त्रियांच्या त्या अवघड दिवसांची प्रत्येक समस्या, जसे कठीण वेदना, अनियमितता, रक्ताची कमतरता, थकवा आणि अशक्तपणा सारख्या सर्व प्रॉब्लेम्स साठी नंबर 1 औषध आणि टॉनिक. हे घाल, बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना? हे आहे माझं घरातलं सॅलॉन, पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना? वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. आम्ही चहा फक्त बनवत नाही तर सांडतो देखील आणि फ्रीजला खाणं भरवतो देखील. म्हणून तर इथे फक्त डाग नाहीत, जर्म्स देखील आहेत. म्हणून नवीन कॉलिन, जो शाईन करण्यासोबतच 99.9% जर्म्स देखील दूर करतो. कॉलिन शाईन भरपूर, जर्म्स करतो दूर. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जर्म क्लीन.
लालपरीचा खासगीकरणाचा डाव या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. काही कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, काही कर्मचारी एसटीचे आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत. चंद्रकांत, या आधी सुद्धा एसटी डेपो भाडे तत्वावर देणे असा एक घाट घातला गेला होता. म्हणजे वेगवेगळ्या खासगीकरणासाठी वेगवेगळ्या चर्चा किंवा वेगवेगळी पावलं उचलताना आपण बघतो आहोत. याविषयी काय सांगाल? याविषयी काय चर्चा कराल? सुवर्णा, एसटी खासगीकरणाचा प्रयत्न हा का पहिलाच नाही. यापूर्वी एसटीचे जे बस स्टँड आहेत सगळे प्राईम लोकेशनवरचे आहेत, आपल्याला माहिती. तिथं गाळे काढून ते भाड्याने देण्याचे प्रयत्न झाले. नंतर तेच दुसऱ्या बिल्डरांना भाडेतत्वावर लॉंग टर्म याच्यावर 30 वर्षाच्या करारावर देण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर मागच्या युतीच्या सरकारच्या काळात रावते मंत्री असताना शिवशाही आलिशान गाडी असं एसी गाडी बस असं एसटी महामंडळ म्हणून शिवशाही आणली, पण ती पण अख्खी खाजगीकरणात आणली. पण त्या शिवशाहीचा अनुभव एवढा वाईट होता त्याच्यातनं, कारण सगळे ड्रायव्हर ते खाजगी होते, त्यांना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नव्हतं. त्यामुळे झालं काय की एसटीच्या अपघातांची मालिका सुरू झाली. जी एसटी पूर्ण सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जायची ती पूर्णपणे या शिवशाहीच्या अपघातांच्या मालिकामुळे बदनाम झाली. आणि प्लस सगळ्यात तोटा या सगळ्या गोष्टीमुळे एसटीचा निम्म उत्पन्नाचा पैसा ते शिवशाहीला द्यावा लागत होता. त्यामुळे एसटी महामंडळ तोटा 4,500 कोटीवरून त्यात आता हे लॉकडाऊन असं सगळं मिळून तो आता 9,000 कोटीवर गेलाय. आणि त्यात आता प्रवासी दुरावलेत कोरोनामुळे. त्यात पुन्हा आता लालपरी जी आजपर्यंत कधीच भाडेतत्वावर घेतली नव्हती ती आता भाडेतत्वावर घेण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आपण सगळे हे एसटी कर्मचारी आहेत ज्यांच्यावर ही सगळी गदा येऊ शकते. मला सांगा, तुम्ही एसटीचे ड्रायव्हर आहात. आता शिवशाही तर ऑलरेडी भाडेतत्वावर गेली, तिथं खासगी ड्रायव्हर आहेत. आता हे लालपरीवर जर खासगी ड्रायव्हर आले तर मग तुमचं काय? आमचं वाटोळच आहे, संपूर्ण वाटोळ. कारण की एसटीचं प्रमाण असं आहे की हे जर भाडेतत्वावर गेली तर अपघात वाढतात, पूर्णपणे आमचा लॉस होतोय. आधी तर लॉस हे चालू झालेला आहे की एसटीमुळं आमचे काय चार लोक जगतात ते बी जगायची बंद झालेली आहे त्याच्यामुळं. मग तुमची भूमिका काय आहे कामगार म्हणून? सरकारला काय सांगणार? कामगार म्हणून खाजगीकरण होऊ नये. खाजगीकरण होऊ नये. आपल्यासोबत आणखीन काही कामगार आहेत. मला सांगा, तुम्ही काय सांगाल? हे पहिल्यांदा प्रयत्न नाही, यापूर्वी प्रयत्न झालेले. तर वारंवार एसटी महामंडळाचं असं खाजगीकरण करून मग हे महामंडळ मोडीत काढायचं डाव आहे सगळं. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आज आमच्या कानावर आलं की एसटी खाजगीकरणाकडे चाललेली आहे. आज आमच्याबरोबर आमचे राज्याचे अध्यक्ष माननीय संदीपराव शिंदे आहेत. जर असं खाजगीकरण होत असेल आणि हे लालपरीचं जर लचके काढायचं काम जर चालू झालं तर आम्ही कुठलेही कर्मचारी गप्प बसणार नाही. वेळ पडली तर संपूर्ण एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरून याला कडाडून विरोध करू. कारण ज्यावेळेस शिवशाही आली त्या शिवशाहीमध्ये जे काही खाजगी लोक ड्रायव्हर म्हणून ठेवले त्यांच्यामुळे किती मोठे अपघात झाले आणि त्याच्यामुळे किती एसटी लॉस गेली. आणि खरं तर ही जी लॉस गेली ती शिवशाही एसटीमध्ये आणल्यामुळेच गेली. आणि आता परत अशाच पद्धतीचं जर खाजगीकरण चाललं असेल तर एसटी महामंडळ आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं अस्तित्वच राहणार नाही. त्याच्या विरुद्ध आम्ही जरूर मोठा लढा उभारू, एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तुम्ही काय सांगाल? आमचं खाजगीकरणाला सक्त विरोध आहे. एसटीच्या आम्हाला सवत नको आहे. आज एसटीच्या गाड्या आहेत आणि एसटीची जी प्रतिमा आहे राज्यात की लोकांची, त्या भावनेने आम्ही काम करू आणि आम्ही खाजगी गाड्या कदापि येऊन देऊ नये आमच्या स्टँडला आणि खाजगीकरण होऊन देणार नाही. आता तिथं गाड्या तर येणार आहे, शिवशाही आली. आता हे बाकीचे खाजगी गाड्या तुम्हाला जागा मागितली, ऑलरेडी डेपोने ऑर्डर काढली सगळे. शिवशाही आले म्हणजे आमच्याकडे त्या एसी गाड्याची किमती महाग असल्यामुळं आमची दिशाभूल केली पहिल्या प्रधानमंत्र्यांनी की तुम्ही त्या एवढ्या महागाच्या गाड्या घेऊ शकत नाही. प्रवाशाला दर्जेदार सेवा आणि खाजगीच्या कॉम्पिटिशनला तुम्ही टिकणार नाही. तुमची दर्जेदार सेवेसाठी तुम्ही एसी गाड्या घेतल्या, पण आता लाल गाड्या आम्ही कदापि त्यांना खाजगी येऊन देणार नाही आम्ही, असं आमचं मत आहे. तुम्ही काय सांगाल? ज्यावेळी एस टी महामंडळामध्ये रावते साहेबांच्या काळामध्ये शिवशाही आली त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने हिशेब मांडून कशी फायद्याची ती एस टीसाठी शिवशाही खाजगी आहे हे गणित दाखवून मांडलं. आज मी त्याला ते गणित पाहिलं तर प्रचंड तोटा या खाजगी वाहतुकीमुळे झालेला आहे. याचा सगळ्याचा फेरविचार करून प्रशासन आणि राज्य सरकारनं परत खाजगी गाड्यांचं गुणोत्तर कसं मांडलंय हेच आमच्यासाठी अनाकलनीय आहे. आता आपल्यासोबत एसटीचे वर्कशॉप आहेत, ते वर्कशॉपमध्ये काम करायला सगळे कामगार आहेत. मला सांगा, हे जे तुम्ही शिवशाहीचं बघितलं असेल, लालपरीत तुम्ही सगळं वर्कशॉपमध्ये काम करता. एसटीच्या चेशा तुम्ही बांधता आत्तापर्यंत. म्हणजे आत्तापर्यंत असं होतं महामंडळ चेशी खरेदी करायचं आणि तुमच्या वर्कशॉपमध्ये एसटी लालपरी बांधली जायची, म्हणजे गाडी नवीन तयार व्हायची. पण आता ते सोडून सरकार खाजगी गाड्या भाडेतत्वावर घेतं. म्हणजे एका अर्थाने तुमच्या रोजगारावर ही गदा आहे. आत्ता तसं जर म्हणायला गेलं तर ह्या गोष्टीचा पूर्णपणे विरोधच आहे. आम्हाला खाजगीकरण नको आहे आणि ज्या पहिल्या शिवशाही ऑलरेडी आहेत त्याच गाड्या भरपूर
भरपूर प्रमाणात बंद पडलेले आहेत की त्यांचंच मटेरियल स्पेअर पार्ट आपल्याला भेटत नाहीये. त्यामुळे या खासगीकरणाला आमचा पूर्ण विरोध आहे. जर हे नाही झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. तुमची काय भूमिका? खाजगीकरणाला सगळ्यांचाच विरोध राहणार आहे आणि कडाडून विरोध करू. आपल्यासोबत शेवटचे 3 मिनिटं आहेत. शिंदे साहेब, मला सांगा, शेवटचे 3 मिनिटं आहेत आपल्याकडं. आता हे सगळ्या कामगारांच्या तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्या. एका अर्थाने त्यांच्या नोकरीवर गदेल असे त्यांच्या मनात भीती आहे. तुम्ही संघटना चालवत एसटी महामंडळाची मान्यता प्राप्त. आज खाजगीकरण पाहिलं नाही, शिवशाहीचं झालं, तुम्ही विरोध केला, पण तुमचा विरोध मोडून काढून सरकारने शिवशाही नेली. आता लालपरीच्या वेळेत तसं झालं तर पुढं काय? पुढं सगळं अंधाकर्मय आहे ना. आणि म्हणून तुम्ही या बातमीपत्राच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलं की इथं एस टीचे डेपो विकायचा प्रयत्न झाला, जागा बिल्डरला द्यायचा प्रयत्न झाला, तो हाणून पाडला. शिवशाही अशासाठी आली की प्रवाशांना नवीन असावं. पण शिवशाहीचे लाड किती झाले? मला कोणाला नावं ठेवण्यापेक्षा ते शिवशाहीला आयडलिंगमध्ये राहते म्हणून तिला डिझेल वाढवून द्या. परत ज्या दिवशी करार झाला त्या दिवशी डिझेलचा रेट म्हणजे आज तसेच लाड आता खासगी वाहतूकदारांची होणार. 100% होणार. आम्हाला भीतीच ती आहे की शिवशाही सवत म्हणून आली. तो आमचा एक कर्मचारी म्हणला ते बरोबर आहे आणि ती घरवाली झाली. अशाच पद्धतीने या लालगाड्या येतात आणि दुसरी एक सवत, हा दुसरी एक सवत निर्माण होणार आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये लालपरीला इथं आम्ही येऊ देणार नाही. पण आमचं 2-3 वर्षापासून आम्ही मुख्यमंत्री महोदयांपासून राज्यपाल महोदयांपासून सगळ्यांना सांगतोय की या एस टी कामगारांचं एस टी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा ना. तुम्हाला काय अडचण आहे? राज्य सरकारच्या मदतीसाठी तुम्ही एस टी कर्मचारी वागून घ्या. राहिलं बाजूला खाजगी, हा म्हणजे ते बाजूला ठेवता, विलिनीकरणाची मागणी बाजूला ठेवायची, मात्र एस टी मध्ये दुसरं खाजगीकरण चालू करायचं तर हे कदापि चालू देणार नाही. शेवटचं मला सांगा, तुम्ही शिवशाहीवर विरोध केला, सरकारने विरोध मोडून काढलं, पण आता लालपरीच्या वेळेस तुम्ही अशी भूमिका घेणार का खासगी गाड्या आम्ही डेपोमध्ये येऊ देणार नाही? नाही, सरकारने विरोध मोडून काढला म्हणण्यापेक्षा सरकारने मोडून नाही काढला. सरकारने असं सांगितलं होतं की ही एसी गाडी येईल, लोकांना जरा थंडगार हवेशीर ह्याच्यात सर्वसामान्य ग्रामीण भागातले प्रवासी बसू द्या. पण प्रवाशांना काय मिळालं तर शिवशाहीमध्ये बसायला त्यांना भीती वाटायला लागली की कुठं पलटी होणार आणि कुठं आपण मरणार आहे. त्यामुळे तसंच लालपरीचं होईल ना. कुठलेही ड्रायव्हर आमच्या भूमिका काय? आमची भूमिका स्पष्टपणे ही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये खाजगी वाहतूकदार इथं येऊन आमची इथं बसताना बसवणार, आमच्या जागेवरती त्याचं वर्कशॉप टाकणार, त्याची गाडी आमच्या प्लॅटफॉर्मला लागणार, हे कदापि आम्हाला सहन होणार नाही आणि हे आम्ही चालू देणार नाही. ओके, आपण पाहिलं यांच्या सगळ्या प्रतिक्रिया किती तीव्र आणि आक्रमक आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ही मान्यता प्राप्त संघटना आहे महाराष्ट्रातली. 78% कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत सगळे एसटीचे. यांनी स्पष्ट भूमिका घेतली, आम्ही काही झालं तरी लालपरी जी खासगी असणारे खासगी वाहतूकदार आहेत ते आम्ही डेपोच्या आत येऊ देणार नाही. त्यामुळे आता हा नवीन पेच प्रसंग महामंडळाने सरकारसमोर उभा राहू शकतो. सुवर्ण, नक्की. धन्यवाद चंद्रकांत. आपण सविस्तर चर्चा केल्याबद्दल. महामंडळांच्या प्रतिनिधींशी सुद्धा आणि कर्मचाऱ्यांशी सुद्धा, वर्कशॉपमध्ये जे कार्यरत आहेत त्यांची भूमिका, त्यांचे प्रश्न सुद्धा त्यांनी मांडले. खाजगीकरण लालपरीचं होऊ घातलेलं आहे, पुन्हा एकदा तसा घाट घातला जातो, याविषयी आपण सविस्तर जाणून घेत होतो. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत. तोक्ते या चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. सर्वप्रथम रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सिंधुदुर्गकडे रवाना झाले. तिथे त्यांनी चिवले बीच परिसरात नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील जनतेला एक प्रकारे मदतीचं आश्वासनच त्यांनी दिलं. 2 दिवसांमध्ये पंचनामे करणार असल्याचं त्यांनी आश्वासित केलं. तसंच हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी करतोय, फोटो सेशन करण्यासाठी आलेलो नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोलाही लगावला. दुर्दैवाने काही ठिकाणी जी काही प्राणहानी झाली तेवढी पण व्हायला नको होती. मात्र जे काही नुकसान झालेलं आहे, मग घरांचं नुकसान असेल, माझ्या मच्छीमार बांधवांचं असेल, झाडांचं आंबा काजू वगैरे सगळ्याचं असेल, त्याची जी काही योग्य ती भरपाई आहे ती आम्ही करणारच. पण आज मी मुद्दामून जरा एक दिलासा द्यायला आलो. असं आम्ही माननीय पंतप्रधानांना कळवलेलं आहे की मोठ्या मदतीची आम्हाला अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की माननीय पंतप्रधान पण संवेदनशील आहेतच, नक्कीच आहेत आणि ते योग्य ती मदत करतील. राज्य म्हणून आम्हाला जे जे काय करता येणं शक्य असेल ते आम्ही करू. माननीय पंतप्रधानांसमोरच एक बैठक झाली होती, त्याच्यात मी हा मुद्दा मांडला होता की आपण जे SDRF आणि NDRFचे निकष आहेत, हे निकष आता थोडे जुने झालेत, ते निकष बदलण्याची गरज आहे आणि ती निकष बदलून ती मदत सुद्धा जास्त झाली पाहिजे. मदत ती जास्त झाली पाहिजे. गेल्या वेळेला आपल्याला लक्षात असेल की निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला त्या निकषापेक्षा आपण जास्त मदत केली होती. याही वेळेला एक अंदाज घेतल्यानंतर जे जे काय करता येणे शक्य असेल ते मी नक्की करणार.
मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आलेला आहे. मात्र या आरक्षणावरून आघाडीमध्येच बेबना बसल्याचं उघड झालंय. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत आमने सामने उभे ठाकल्याचं चित्र आहे. आज या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी चिडून उत्तर दिल्यानं पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून धुसफूस आहे की काय असं स्पष्ट होत आहे. नितीन राऊतांनी असं म्हटलं की जो जी आर काढण्यात आला होता त्याला स्थगिती देण्यात आली. नेमकी वस्तुस्थिती मला माहित नाही. त्यांनी आता त्यांच्याकडनं कुठली माहिती आली मला माहिती, त्यांना कुठनं माहिती आली मला माहिती नाही, पण मला तरी माहिती नाही. तसं प्रेस कॉन्फरन्स घेऊन देखील मी सांगितलं ना मला माहिती नाही. त्यांनी सांगितल्यानंतर आता मी परत काय बोलू, मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाहीये. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी 10 दिवसांमध्ये काय घडतं ते बघणार आणि मग पुढील निर्णय घेणार असं अजित पवार म्हणाले. 31 मे नंतर राज्यात लॉकडाऊनचं काही संकेत आहेत का किंवा पुण्यात? आज तारीख आहे 21, अजून 10 दिवस अवकाश आहे. 10 दिवसात काय घडतंय ते बघू, किती संख्या कमी होती ते तर बघू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत गांभीर्यानं विचार करत नसल्याचा आरोप केलेला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे, त्यामुळे राज्य सरकारनं संभाव्य धोका लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. प्रशासन आणि सरकार यामध्ये अजिबात गंभीर वाटत नाहीये. बालरोग तज्ज्ञांची संख्या किती आहे, त्यांच्यासाठी तुम्ही ICU बेड किती करणार आहे, त्यांची सोय कुठं करणार आहे, याबाबत सरकार अजून सुद्धा कोणताच निर्णय करत नाही. तिसऱ्या लाटेची ह्या दुसऱ्या लाटेतच अजून लोकांना खूप त्रास होतोय. तिसऱ्या लाटेची ह्यांची अजिबात तयारी नाही आणि जेव्हा अशी परिस्थिती येऊ नये परमेश्वरचरणी आमची प्रार्थना आहे. पण समजा जरी नाही आली तरी आपण तयारीत राहावं म्हणून प्रशासनानं या सगळ्या गोष्टीवरती योग्य विचार करावा. कोरोनाची लागण झालेले अनेक रुग्ण बरे होतात, मात्र त्याचवेळी ज्यांचा मृत्यू झाला त्यांना इतर काही आजार होते का किंवा उपचारात दिरंगाई झाली का यासह अनेक बाबी डेथ ऑडिट म्हणून स्पष्ट होतात. मात्र डेथ ऑडिट करायला पिंपरी चिंचवड प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पिंपरी चिंचवडमधला मृत्यूचा दर दुप्पट झाला. कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. मृत्यूनं अक्षरशः थैमान घातलं. मात्र प्रत्येक मृत्यूचं ऑडिट केलं गेलं नाही, त्यामुळे मृत्यूदर आटोक्यात येत नसल्याचा आरोप होतोय. मृत्यू जे झालेले आहे ते कोरोना मृत्यू हे 7 दिवसामध्ये त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे, पण पालिकेकडून कसल्याही प्रकारे त्याची दखल घेतली जात नाहीये. कोरोनामध्ये पिंपरी चिंचवड शहरामधील 3 नगरसेवक, विद्यमान नगरसेवक यांचा देखील मृत्यू झालेला आहे. आम्ही या कोविडच्या संदर्भात ऑडिट करण्यासाठी गेली 3 महिने झाले आम्ही जानेवारीपासून पालिकेशी पत्रव्यवहार करतोय, त्यांना स्मरणपत्र देतोय, पण पालिका कसल्याही प्रकारे त्याची दखल घेत नाहीये. आणि 1-2-3 महिने आम्ही त्यांच्या पाठीमागे लागल्यानंतर ते आम्हाला उत्तर देत आहेत की आमची कार्यवाही चालू आहे. खासगी रुग्णालयामध्ये झालेल्या मृत्यूच्या ऑडिटबद्दलची माहिती नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं, त्यामुळे प्रशासन याविषयी गंभीर नसल्याचंही दिसतंय. डेथ ऑडिटमुळे उपचार कधी सुरू झाले, उपचार पद्धती कोणती होती आणि कशामुळे मृत्यू झाला याची माहिती मिळते. कोरोना बाधितांच्या मृत्यूचं ऑडिट 7 दिवसात करणं अनिवार्य आहे. मिळालेला रिपोर्ट उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ पुणे यांना सादर करणं सुद्धा बंधनकारक असतं. त्यामुळे उपचार पद्धतीची पुढची दिशा स्पष्ट होते. तर 5 तरुणांचा मृत्यू वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून झाल्याचं डेथ ऑडिटमधून स्पष्ट झाल्याचं अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी म्हटलंय. साधारण तिथे मृत्यू होते 35-40च्या खालचे मृत्यू जे आहेत ते साधारण 35 आहे आणि त्याच्यातले फक्त 5 जण असे होते की ज्यांना काही कोमॉर्बिडिटी नव्हती. बाकी 30 जण जे होते त्यांना काहीतरी डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा किडनीचा आजार किंवा इतर काही आजार होते, त्या कारणाने ते दगावलेत.
फक्त 5 जण जे होते जे चांगल्या पद्धतीने वाचू शकले असते याच्यातनं, पण केवळ लेट प्रेझेंटेशन असल्या कारणाने, उशिराने दवाखान्याचा आधार घेतल्या कारणाने ते दगावले असं त्यांच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल. पिंपरी चिंचवडमध्ये उपचार घेणाऱ्या शहरातील आणि शहराबाहेरच्या सुमारे 4,000 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांचं डेथ ऑडिट तयार झालं असतं तर मोठी प्राणहानी टाळता आली असती. खासगी रुग्णालयातील उपचार पद्धतीवर नियंत्रणासाठी डेथ ऑडिट असणं आवश्यक आहे, पण प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहायला तयारच नाही आणि हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. एक महत्त्वाची बातमी येते. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा खऱ्या अर्थानं वादळी दौरा ठरला. वादळ येण्यापूर्वी जसे 3 दिवस प्रशासन कामाला लागतं तसंच आत्ताही झालंय. या वादळानं फक्त 3 तासात धुळधाण केली. या वादळामुळे कोकणात इतकी पानं पडली की आता लोकांच्या तोंडाला पुसायला पानं शिल्लक राहिलेली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर विरोधी पक्षाकडून आरोप झालेला आहे. वादळानं 3 तास धुळधाण उडवली. हा दौराच वादळासारखा ठरला अशी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केलेली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सिंधुदुर्गात टीका केलेली होती की मी हवाई दौरे नाही तर जमिनीवर उतरून दौरे करतो. आणि आता भाजपकडून सुद्धा टीका होतीये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर की वादळी दौरा ठरला. मुख्यमंत्र्यांचा हा वादळी दौरा असं म्हणतायत प्रवीण दरेकर. त्यांनी टीका केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर. बुलेटिनमध्ये आता बघणार आहोत फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा विशेष कार्यक्रम. सोनपावले या युवकाने त्याच्या वडिलांना गमावलं. आपल्या वाट्याला आलेलं दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी महेशनं जनजागृती करून तब्बल 150 रुग्णांना त्याने प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. महेश सोनपावले याने त्याचे वडील गमावले, पण मग इतरांच्या पदरी असं दुःख येऊ नये म्हणून महेशनं जनजागृती करत तब्बल 150 रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेच्या महेशनं आतापर्यंत 4दा प्लाझ्मा दान केलेला आहे, तर आतापर्यंत तब्बल 47 वेळा रक्तदान केलेलं आहे. लिस्ट ऑफ प्लाझ्मा या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महेश त्याचं काम करतोय. आपण एकट्याने प्लाझ्मा देऊन थांबायचं नाही तर इतरांना प्रवृत्त करायचं. म्हणून मी जेव्हा कोविड सेंटरला होतो तेव्हा माझी काही रुग्णांच्या ओळखी झाल्या होत्या. त्या माध्यमातून आम्ही व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही लोकांना प्रवृत्त केलं की प्लाझ्मा डोनेशनसाठी आम्ही तरुणांना प्रवृत्त केलं. संपूर्ण जग आणि देश या कोरोनाच्या महामारी संकटाचा सामना करताय. मात्र राज्यातलं आणि लातूर जिल्ह्यातलं देवणी तालुक्यातलं आनंदवाडी हे असं गाव आहे की ज्या गावात आतापर्यंत कोरोनाचा शिरकावच झालेला नाही. गावकऱ्यांचा दृढ निश्चय, सरकार आणि प्रशासनाने लागू केलेले नियम अगदी तंतोतंत आणि काटेकोरपणे पाळणं, गावकऱ्यांनी गावाला यामुळेच कोरोनापासून लांब ठेवलाय. भाजीपाला, किराणा आणि वृद्धांची औषधं आणण्याकरता ठराविक व्यक्तींनी जबाबदारी स्वीकारली. नियम आणि स्वयंशिस्त जर पाळली तर कोरोनासारख्या भयंकर महामारीला दूर ठेवता येऊ शकतं हे आनंदवाडीच्या गावकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. गावकऱ्यांच्या निर्धारामुळेच कोरोनाला रोखणं शक्य झाल्याचं प्रशासकीय अधिकारीही सांगतायत. आनंदवाडी या गावाचा आदर्श राज्यातल्या इतर सगळ्या गावांनी आणि ग्रामस्थांनी घ्यायला हवा आणि कोरोनाला राज्यातून हद्दपार करायला हवं. त्याला वेळ लागणार नाही असंही स्पष्ट होत आहे. कोरोनाची परिस्थिती आमच्या गावात कोरोनाची परिस्थिती नाहीच. जेव्हा आपल्या कोरोना लागण चालू झाली तेव्हापासून आम्ही बंदोबस्त करण्यात आहे. बंदोबस्त म्हणाल तर कसं, आता जे म्हातारे म्हणा, मुलं म्हणा, कोण बी बाहेर जाऊ नये. तुमच्या घरी तुम्ही राहणे नाही तर शेताकडे जाणे. कोणाला जरा शुगर बीपीचे जरा गोळ्या पाहिजे असतील तर
स्वतः मी जाऊन बाहेर मी स्वतः बारीला उभारून मास्क सॅनिटायझर वापरून समजा आणून देणार. ह्याच्यामुळे आमच्यासाठी आमच्या गावासाठी कोरोना बिमारी बाहेरच आहे आणि गावात आलेला नाही. आनंदवाडी हे एकमेव गाव अजूनही कोरोनापासून दूर राहिलेलं आहे. यामध्ये गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी या सर्वांनी एकत्रित प्रयत्न केलेले आहेत. आरोग्य विभागामार्फत आशा कार्यकर्ती आणि आरोग्यसेवक यांच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच गावामध्ये सर्वेक्षण, ज्यांना काही लक्षणे असतील त्यांची चाचणी करून घेणे या सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु सुदैवाची बाब म्हणजे आतापर्यंत आनंदवाडीमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्याकरता फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटू काही क्षणात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.